सीईटीची परीक्षा आहे। प्रथमतः माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट ज्या भिकारचोटाला स्वतः कम्प्युटर सांभाळता येत नाही अशा कंपनीकडे टेंडर देता का? मीडियाला माझी विनंती आहे, सध्या खरात आणि झिरवळ दाखवण्यापेक्षा पोरांच्या समस्या दाखवा। आमच्या पोरांच्या समस्या एवढ्या आहेत, कारण तुम्ही आता उद्या परवा तुम्ही काय करसाल, यांना सांगसाल डिशेड्यूल देऊ, परीक्षा घेऊ, पण 100 ते 150 किलोमीटर आमचं गोरगरिबाचं पोरग, त्याच्यानंतर तुम्ही झक मारलेली आहे, पेट्रोल भेटत नाही म्हणाले, डिझेल भेटत नाही म्हणाले, त्याच्यात ते रात्री 2 वाजल्यापासून लाईनला लागले, त्याच्यानंतर कसतरी गाडी घेऊन इथं आले। आता उद्या परवा आल्याच्या नंतर त्याच्या 500-600 रुपयाचं जे नुकसान झालंय, त्यानंतर परीक्षा मंडळाला म्हणजे हे जे काही BEd CET परीक्षा कंडक्ट करते यांना माझं सांगणं हे आहे की तुम्ही 1000 रुपये फीस घेता, मग 1000 रुपये फीस घेणारं TCS आहे, 1000 रुपये फीस घेणारं IBPS आहे, 1500 रुपये परीक्षा फीस घेत असेल आणि या हरामखोरांना इथं मुलांना पाणी पिण्याची व्यवस्था करता येत नसेल, तर अशा परीक्षा या सेंटरचा, त्याच्यानंतर ज्यांच्याकडे ही परीक्षा दिली त्या सर्वांचा पहिले धिक्कार करतो। आम्हाला लवकरात लवकर यावर कळवलं पाहिजे परीक्षा कधी घेणार आहे, नाहीतर यावर तीव्र आंदोलन छेडला जाईल आणि कम्प्युटर आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ हाही शब्द इथून द्यालो। धन्यवाद।